तर नमस्कार मित्रांनो, आज आपल्या काकाच्या मुलीचं होतं लग्न। त्याच्यासाठी सकाळी जे स्वयंपाक करणाऱ्या बायांसाठी पाण्याची व्यवस्था करून दिली आणि मंडपातलं सगळं झाडून घेतलं। आता आपल्याला वांगे कापायचे होते। आपले दाजी वांगे कापायचे धाकानच मुलाला घेऊन आले राव। तेवढ्यातच आणला भाऊ चहा। मग तिथे चहा घेतला आणि वांगे कापून झाल्यावर आम्ही निघालो रोनखेड, कारण आपल्याला आजच्या लग्नासाठी वांदण घ्यायचं होतं। मग आम्ही आलो शाह स्टील सेंटरवर। आपल्याला भाव करता येत नाही। भाऊ म्हणे की 150 रुपया देगा। लखन भाऊचं 7-8 दिवसाआधीच लग्न झालं राव आणि बायकोने काम पण लावला राव। मग लखन भाऊ म्हणे की नाश्ता खाऊ घालतो, पण हे बायकोचा विषय कोणापर्यंत गेला नाही पाहिजे म्हणे। मग तिथून डायरेक्ट आम्ही आलो जय भोले नाश्ता सेंटरवर। इथे एक नंबर क्वालिटी असते राव। लखन दादाकडून फुकाचं खाऊन घेतलं आणि नॉनस्टॉप आम्ही घरी चाललो तर सगळ्यात पहिले चटई गादी घेतली आणि घेऊन आलो शाळेवर। तिथे पाहुणे मंडळीसाठी चटई आणि गादी टाकून दिली। मग तिथून घरी चाललो तर जितूची मैत्रीण आपल्याबद्दल तारीफ करत होती। या पोराजवळून 2 शब्द गोड बोलून कुरकुरे घेतले, ते पण आपले दाजी घेऊन गेले। नंतर त्यांच्या लक्षात आलं की आपला तर उपवास होता। तेवढ्यातच वराडा यायचा टाइम झाला होता। मग तिथून आलो मी शाळेवर आलो आणि नवरदेवाची एंट्री झाली राव। मग सगळ्या पाहुण्यांसाठी पहिले पाण्याची व्यवस्था करून दिली आणि सगळे पाहुणे भेट देण्यासाठी एकत्र जमा झाले होते। आज कळलं राव हे काय असते तर। तिथून घरी आलो आणि सरबतचा टेस्ट घेऊन बघितला। मग दर्शन भाऊ म्हणे की मग सगळ्या पाहुण्यांना सरबत देऊन आम्ही आलो घरी। 5 मिनिटात तर तयारी करून रेडी झालो राव आणि नवरदेवाला कपडे देऊन तिथून आलो आम्ही मंडपात। फटाफट ही पलंग जोडली। म्हणलं आता थोडं तरी बसायला भेटल, पण कशाचं राव, स्वयंपाकवाली म्हणे की आता पंगत बसतील म्हणे, तर हे भांडे घासून घ्या म्हणे। म्हणलं आता कोणाला सांगायला नाही पुरत म्हणलं। मग फटाफट भांडे घासून घेतले। तेवढ्यात आपल्या दाजीचे आगमन झाले। आपला भाऊ दर्शन तर डायरेक्ट हिरो दिसत होता राव, पण त्याला आयराच्या देवर बसून दिलं राव। घरचं लग्न असलं की मुलांचं असंच असते राव। ही आपली भाषा आणि आपला भाषा आणि हे आपले दाजी। तेवढ्यातच आपला भाषा म्हणे की डीजे जवळ जाऊ म्हणे। मग त्याला घेऊन आलो डीजे जवळ। आता लग्नाचा टाइम झाला होता राव। आजचे प्रमुख पाहुणे म्हणून आपले लाडके आमदार माननीय श्री संजय भाऊ गायकवाड यांचे आगमन झाले होते। मग लग्न लागून झाल्यावर मी आणि आपला मित्र चंदन आलो नळकून आपल्या आत्याला सोडायला। तिथून घरी आलो तर आपली ताई आणि दाजी पण चालले होते। मग त्यांना बाय बोलून मी मंडपातच आलो तर हे जेवायला बसले होते। मग त्यांचं जेवण झाल्यावर फोटो काढून घेतला आणि आम्ही बसलो जेवायला। हे आपले भाऊ आहेत। मित्रांनो, फॉलो नसेल केलं तर फटाफट फॉलो करून घ्या। चला मग मित्रांनो, आजसाठी एवढंच। जर फॉलो केलं असेल तर भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये।